माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सोनाली. ती सायकोलॉजिस्ट आहे आणि साधारण या सगळ्या वातावरणात ती एक सांभाळून घेण्याचं खूप काम करते या सगळ्यांनाच. कारण की या प्रत्येकाचे तिघांचे खूप एक्स्ट्रीम व्ह्यूज आहेत. एकीचे तिला काहीतरी अनुभव आल्यामुळे व्ह्यूज आहेत, बाकीच्यांचे बिलीफ सिस्टममुळे त्यांचे पण एक्स्ट्रीम व्ह्यूज आहेत. तर त्यांना कुठेतरी सगळ्यांना सांभाळून घेऊन एक चांगली मूठ बांधण्याचं काम सोनाली करते या नाटकात. तर हे जे पात्र आहे ह्याचं जर इन्स्टा बायो असतं तर तू काय ठेवलं असतं? इन्स्टा बायो असा तर आय थिंक आय वुड से डोअर ऑलवेज ओपन फॉर अ लिटल क्रॅक्ड पेशन्स. हॉरर मला असं वाटलं की हे खूप चांगली एक्सपेरिमेंट आहे आणि मलासुद्धा करायला खूप मजा येते. आणि हॉरर ही भावना स्टेजवर आम्हा चौघांना पण जड जाते खूप क्रिएट करायला, की ओके तुम्ही घाबरायचं आहे आता. हे क्रिएट करणं पण खूप कठीण असतं ॲक्टरसाठी, त्यामुळे तेही एक आव्हान वाटलं. चांगली गोष्ट म्हणजे मला ना स्टेजवर किंवा कुठेही तुम्ही जर का एका फिमेल को ॲक्टरसोबत काम करत असाल तर अशा खूप मुली आहेत किंवा अशा खूप ॲक्ट्रेसेस आहेत की ज्या समोरच्या मुलीचा परफॉर्मन्स पाडण्यासाठी खूप प्रयत्नशील असतात. त्यामुळे तसा अजिबात हिच्यामध्ये काहीही लवलेश नाही आहे त्या गोष्टीचा. आय डू हॅव अ लायकिंग फॉर सायकोलॉजी ॲज वेल. नशिबाने आमच्या नाटकाला ऑलमोस्ट 3 टाइम्स आलेला ऑडियन्स आहे आत्तापर्यंत. सो मला असं वाटतं की तुमचा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आणखीन गोष्टी कळतील इफ यू सी इट टाइम अँड अगेन.